सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये पोलिसांची 35 टीमची स्थापना करण्यात आलेली आहे। एकूण 35 पथकं तैनात करण्यात आलेली आहेत आणि या 35 पथकांपैकी 20 लोकल पोलीस तर 15 क्राइम ब्रँचच्या पोलिसांची पथकं तैनात करण्यात आलेली आहेत। सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये आता तपासणीला वेग येताना दिसतो आहे आणि या प्रकरणी पोलिसांकडून एकूण 35 पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे। त्यामध्ये 20 लोकल पोलीस असतील आणि या सर्व पथकांच्या माध्यमातून क्राइम ब्रँच आणि लोकल पोलीस यांची एकत्रित 35 पथकं सैफ अली खान प्रकरणामध्ये तपासणी करणार आहेत। सैफ अली खानच्या हल्ला प्रकरणामध्ये ज्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे ती व्यक्ती हा मूळ गुन्हेगार नाही अशी माहिती समोर आलेली आहे आणि त्यामुळे अजूनही पोलिसांचे हात रिकामेच असल्याची माहिती सध्या समोर येते। या पार्श्वभूमीवर हालचाली वेगवान करण्यासाठी आणि लवकरात लवकर गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, 35 पथकांची स्थापना होत असल्याची बातमी येते, काय अपडेट्स आहेत याबाबत? अमोल, संपूर्ण जर आपण प्रकरण पाहतोय तर आता 33 तास उलटून गेलेले आहेत, मात्र आरोपीचा छडा लागत नाहीये। त्यामुळे आता पोलिसांनी आपली कुमक वाढवलेली आहे, जेणेकरून इंटेलिजन्सचा वापर करत आहेत, सायबर पोलिसांचा मदत घेत आहेत। या एकूणच सगळ्यांची मदत घेत पोलिसांनी जवळपास 35 पथकं ही स्थापन केलेली आहे, ज्यामध्ये गुन्हे शाखेची 15 पथकं आहेत, तर दुसरीकडे आपण पाहतोय तर 20 पथकं ही स्थानिक पोलीस स्टेशनकडनं तयार करण्यात आलेली आहे। संपूर्ण अर्ध्याहून अधिक मुंबईतली पोलीस स्टेशन त्या केसवरती लक्ष ठेवून आहेत आणि तिथल्या जे एक उत्कृष्ट काम करणारे अधिकारी आहेत त्यांच्या मदतीने या आरोपीचा शोध घेणं सुरू आहे। पण पाहतोय की या आरोपी संशयित एक व्यक्ती आणला होता, त्याची ओळख देखील पटवण्यात आली, मात्र तो व्यक्ती हा त्या गुन्ह्यातल्या नसल्याचं समोर आल्यानंतर पुन्हा एकदा पोलिसांच्या चक्र फिरल्याचं पाहायला मिळतं आणि आरोपीच्या शोधासाठी आता पुन्हा एकदा पोलिसांनी वाढीव कुमक केलेली आहे। 35 जणांची ही टीम नेमण्यात आलेली आहे। या टीम मध्ये प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर गुन्हे शाखेचे पोलीस, स्थानिक पोलीस, त्याचबरोबर राज्य गुप्तचर विभाग आणि सायबर पोलीस, इंटेलिजन्स या सगळ्यांची मदत घेऊन आता आरोपीचा शोध सुरू आहे। जे इतर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ते देखील युद्ध पातळीवरती तपासले जात आहेत, जेणेकरून आरोपीपर्यंत जास्तीत जास्त किंवा लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न होईल। त्यामुळे आरोपींना शोधणं हा एकच लक्ष पोलिसांचं पाहायला मिळतं। निश्चित, धन्यवाद सूरज या सविस्तर माहितीबद्दल। कशा प्रकारे आता या तपासाला वेग येतो आणि किती लवकर या आरोपीला गजाआड करण्यामध्ये पोलिसांना यश येतं याकडे आपलं लक्ष असणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।